राम राम मंडळी. नवरात्रीमध्ये 5-6 दिवस झालं फराळाला फळं, शाबूची खिचडी, अनवरीचा भात खाऊन खाऊन जिभेला काहीतरी चटपटीत खाऊ वाटत होतं बघा. चटपटीत खाया म्या फराळाला चटपटीत नसलेलं चाट बनवलं बघा. पहिल्यांदा चटणी बनवाया मिक्सरच्या भांड्यामध्ये वलं खोबरं, शेंगदाणा, मिरचीची बुकणी, मीठ आणि उलीचं पाणी घालून मिक्सरला बारीक वाटून घेतलं. आमच्याकडे बघा उपासाला जिरं, कोथमीर, कढीपत्ता असलं 5-50 मसाला चालत नाही. तुमच्याकडे चालत असतील तर चटणीमध्ये घाला. मग एका पलेटीमध्ये तळलेलं शाबूचं पापड तुकडं करून गोल बसावलं. मग त्या पापडावरनं वाटलेली चटणी, शिजवलेलं बटाटं, तळलेलं शेंगदाणं, चिमटभर लाल बुकणी, चिमटभर मीठ घालून वरनं केळ्याचं तिखट जाळ वेपार, बटाट्याचं वेपार चुरडून घातलं. उपासाला इतकं तेलकट कोण खातं असं ज्यासनी बी वाटत असेल त्यांनी हे न खाता साबूची खिचडी अनवरीचा भातच खा बघा. एक दिवस उपास असेल तर चालतं या फळावर. मातूर 8-9 दिवस उपास असत्याल तर कवा तरी असं खाल्ल्यानं काय बी होत नाही बघा. आणि उगा जीव मारायचा नाही. मग वरनं 3-4 चमचं गटगोळा दही वतून उपासाचं चाट खाया तयार. मातूर वरनं शाव असल्या बिगर चाट कसं वाटल त्या पाय वरनं हल्दीरामाचा बटाट्याचा तिखट चिवडा घालायचा. आणि तुम्हाला तिखट आवडत नसेल तर हल्दीरामाचा गोड चिवडा बी मिळतो, तो बी घातला तरी चालेल. कसं इडिओ मध्ये डावाया म्या चमचा ठेवलाय. मातूर हातानं खाण्यामध्ये जी मजा हाय नव ती कशात बी नाही. आणि तुम्ही मातूर दाबा ठेंग्याचं बटाट.